आपण पाहतात आदर्श पोलखोल. महाराष्ट्रामध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. आपण पाहिलं तर सध्या बीडमधून प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत आहे आणि आता या बीडमध्येच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं देखील नाव आता चर्चेत येत आहे. आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, आता राज्यसभा निवडणूक आहे आणि आता बीडमधून लक्ष्मण हाके यांचं देखील नाव चर्चेत आहे. काय सांगाल? नाही, बीडमधूनच नाही, संबंध महाराष्ट्रामधून हाके सरांचं नाव लोकातून चर्चेमध्ये आलेलं आहे. कारण की आतापर्यंत ओबीसी समाजाची जी भूमिका होती, ओबीसी समाजाचा जो आवाज होता, तो हाके सरांनी या ठिकाणी उचवला. हाके सरांवरती आता आपल्याला माहित असेल, आतापर्यंत हाके सरांवरती 9 वेळेस हल्ले झाले. हे काय त्यांच्या वैतीसाठी झाले ना, हे ओबीसी आंदोलन करता करता त्यांचे हल्ले झालेले आहेत. त्यांचं ओबीसी मधलं काम आहे. म्हणून एक ओबीसी बांधव म्हणून त्या ठिकाणी आमची मागणी आहे की आदरणीय हाके सरांना राज्यसभेवर घेऊन त्या ठिकाणी ओबीसीचा प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या आपल्या उच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी आदरणीय हाके सरांना संधी देण्यात यावी, अशीच आमची मागणी आहे. आणि संबंध महाराष्ट्राची मागणी आहे, बीडची मागणी नाही. संबंध महाराष्ट्रातल्या लातूर असेल, लोहा, कंधार, नांदेड, परभणी, सांगली, हिंगोली संपूर्ण जिल्ह्यामधून लोकांची मागणी आहे. नक्की संपूर्ण जिल्ह्यातून मागणी आहे. मात्र आता प्रीतमताई यांचं देखील नाव देखील चर्चेत आहे आणि त्याच आता धर्तीवर लक्ष्मण हाके यांचं नाव देखील चर्चेत येत आहे. काय सांगाल? लक्ष्मण हाके सर हे एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले असून सुद्धा त्यांनी मागासवर्गीय आयोगावर बसून सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तेव्हापासून त्यांनी ओबीसी समाजाला, मायक्रो ओबीसीला आणि समाजातील सर्व घटकाला न्याय भेटण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आज बीड जिल्ह्यातच नाही तर आज संबंध महाराष्ट्रामधले त्यांच्या तळागाळातील ओबीसी जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्याला वाटतं की जर हा आमचा ओबीसीचा आवाज सभागृहात गेला तर आमचं काहीतरी भलं होईल, आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल, या भावनेत आज आहे. त्यामुळं माझी आणि या सगळ्या ओबीसी समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला की बाबा त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन तुम्ही त्यांचा नाही परंतु आमच्या ओबीसी बांधवाचा सन्मान करता, एवढी आम्हाला निश्चित खात्री. नक्कीच. मात्र आता प्रीतमताई देखील 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत, मोठा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? का राज्यसभेच्या 7 जागा आहेत ना, 7 जागा आहेत. त्याची जरी मागणी असली, त्यांची पक्षाचा निर्णय येतो, त्या पक्षाचे नेते आहेत, त्या ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं बी काम चांगलं असलं तर त्या पक्षाने त्यांचा विचार त्यांचा सुद्धा करावा. कारण आज भारतीय जनता पार्टीला जर भारतामध्ये विचार केला तर आज ओबीसीचा एवढा मोठा वर्ग आहे की एकट्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नुसत्या धनगर समाजात 3.5 लाख मत आहेत. आणि या ओबीसीच्या मताच्या संख्येची जर बेरीज केली आपण तर दोघाला जरी दिली तरी काय हरकत नाही, त्यांचं आम्ही स्वागत करू. नक्कीच तुम्ही सांगताय धनगर समाजाचं मोठं मतदान आहे. मात्र या राज्यसभा निवडणुकीमध्येच लक्ष्मण हाके यांचं नाव का? कारण त्यांनी गेल्या लोकसभेत आम्हाला बीड जिल्ह्यामध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनजागृती केली, ओबीसीचे न्याय हक्क अधिकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले, ओबीसीचा लढा उभा केला आणि हे लढा एकत्रित ओबीसी बांधव करून त्यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला सुद्धा त्यांनी महायुतीचाच प्रचार केला. शेवटी ते म्हणले की बाबा दगडापेक्षा इटकर मऊ, आपल्या ओबीसी बांधवाला जर न्याय आपल्याला भेटायचा असेल तरी आघाडीचे लोक आपल्याला देऊ शकणार नाहीत. आपल्याला ओबीसी बांधव आपले जर युतीला समर्थन दिलं तर आपल्याला युतीचे लोक न्याय देतील. या भूमिकेतून त्यांनी दगडापेक्षा इटकर मऊ म्हणून त्यांनी महायुतीला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघात जागा सुद्धा त्यांचे निवडून आलेल्या आहेत. नक्कीच बऱ्याच मतदारसंघामध्ये जागा निवडून आल्यात. मात्र आपण बीडमध्ये पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी देखील त्यांनी ज्यांच्या सभा घेतल्या होत्या ते उमेदवार देखील पराभूत झाले आणि जे निवडून आले त्यांनी देखील त्यांच्यावर मोठा रोष घेतला होता. काय सांगाल? त्यांनी ज्या ज्या उमेदवाराचे प्रचार केले, ज्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केले ते काही वंचितचे हाके साहेबांनी, तर त्या उमेदवाराला कुणाला 40,000 मतं पडली, कुणाला 32,000 पडली, कुणाला 33,000 पडली, असे फक्त त्यांनी 9 लोक उभा केले. त्या 9 लोकांना मिळून त्यांना जवळजवळ 4.5-5 लाख मतं नुसते मराठवाड्याच्या भूमीत पडले. परंतु जे लोक जिथं लोक उभा केले नव्हते आणि ते मत त्यांनी यालाच द्या म्हणले, ते महायुतीलाच द्या म्हणले. मग ते महायुतीचे जे काही 20-20, 10-10, 5-5 हजार, 15-15, 20,000 सीटे लागले ते हाके साहेबांमुळेच लागलेले. नक्कीच. आता काय सांगाल पुढे? आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते भरपूर आहेत, पण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी चळवळ उभा करणारे आणि त्या चळवळीचं सातत्य राखणारे, ओबीसीच्या प्रत्येक घटकाला, त्यात मायक्रो ओबीसी असेल किंवा सामान्य ओबीसी असेल किंवा कोणी असतील ओबीसी मध्ये,
किंवा एखादा गरीब समाज असून कुठल्या बी ओबीसीच्या बाहेरचा सुद्धा या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम फक्त प्राध्यापक लक्ष्मण हाके सर करू शकतात. आणि एक मेंढपाळाचा मुलगा, एक सामान्यातला मुलगा आहे, आणि एक सामान्यातला मुलगा असल्यामुळे एक ओबीसी समाज हा गरीब समाज आहे. आणि ह्या समाजाची जाण असणारे, चाड असणारे महाराष्ट्रामध्ये आज एकमेव नेते जर असेल तर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत. त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम समस्त ओबीसी समाजाची मागणी आहे आज की हाके सर हे राज्यसभेवर असावीत. राज्यसभा ही एक वरिष्ठ सभागृह आहेत आणि त्या कायद्याच्या सभागृहामध्ये जर आमचा नेता असेल, आमचा माणूस असेल, एक सामान्याचा नेतृत्व करणारा माणूस असेल तर निश्चितच या समाजाला आजपर्यंत जो न्यायापासून वंचित राहिलेला समाज आहे या समाजाला न्याय भेटून ही अपेक्षा आहे आमची. त्यामुळे आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की हाके सरांना राज्यसभेवर उमेदवारी भेटावी. नक्कीच हाके साहेबांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी, कारण समाजासाठी देखील मोठं काम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह नितेश उपाध्ये, बीड.